नमस्कार मित्रांनो, मी तुमचा पोरांचा लाडका ब्लॉगर सोहम. मी आणि शुभम आज चाललेलो आहे शिव मंदिरला. मग शुभमला घेतला, मग आम्ही आलो शिव मंदिरला. लाईनीमध्ये आम्ही उभे राहिलो. सकाळी 8ला उभे राहिलो तर आम्ही 10 वाजता पोहोचलो शिव मंदिरच्या अंबरनाथच्या गेटजवळ. बघू शकता शिव मंदिरचा गेट आहे. मग तिथून आम्ही लाईनीमध्ये उभं राहिलो तर बघा केवढी मोठी लाईन आहे. बेकार लाईन आहे, बेकार. हायवेपर्यंत लाईन गेली बरं, हायवेपर्यंत. मग आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो. मग थोड्या वेळाने पोचलो आम्ही शिव मंदिरच्या इथं. हा ब्रिज आहे आणि थोडासा पाऊस पडला तर पाणी बघा किती वाढले. लगेच पाणी वाढले आणि पाऊस पण पडतच होता कंटिन्यू. आणि हे बघू शकता शिव मंदिर आहे. आणि तुम्ही शिव मंदिरला कधी आलेत का नाही, कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि हे अंबरनाथमधलं खूप जुनं मंदिर आहे. आणि जर तुम्ही अंबरनाथमध्ये कोणाला जर विचारलं शिव मंदिर कुठे आहे जुनं आलं, तर तुम्हाला कोणी पण सांगाल नाही का कुठून कसं काय जायचं वगैरे नाही का. आणि मग आतमध्ये आलो तर आतमध्ये खूप लाईन होती, लय लाईन होती लय. मग आमचं दर्शन पार 1 वाजता झालं, 1 वाजता. मग आम्ही आलो त्यानंतर बाहेर जरा फोटो वगैरे काढले. मी आणि शुभमने जरा फोटो काढले. त्यानंतर आलो बाहेर. आणि खूप दिवस झाले की शिव मंदिरला आलो नव्हतो, की बोललो आज मन झालं, बोललो चला जाऊ. मग त्या मंदिरातून आलो बाहेर. मग निघालो घरी जायला. बाहेर आलो तर बघतो तर काय जशी लाईन आहे तशीच आहे. म्हणजे आम्ही उभं होतो ना, त्या मागं लाईन अजून वाढत गेली अजून. मग आम्ही निघालो घरी जायला. मी आणि शुभम बसलो रिक्षात. मग आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा विसरू नका. चला बाय.